पोलीस आहे बरं का, गाडी आमच्या मागं राहून तुमची बरं का गाडी. अहो पुढं पोलीस थांब, पोलीस आहे म्हणलं. कस काय एक नंबर विषय, एक नंबर विषय. मी आता आहे ना डोसा वगैरे उत्तप्पा वगैरे खाऊ शकतो माझ्या नाथखोळा वैभव शेठ असला एवढा होय किती घासला येऊ बघ. काय झालं गाडीला बघ काय झालंय. तरी बसले गडी हा ऍक्सिडेंट झाला का. चांगलाच उलटा पालटा झालेला दिसतोय. तर मित्रांनो गुड मॉर्निंग, नमस्कार, सुस्वागतम. तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. गाडी तयार आहे एकदम टाकाटकमध्ये. आणि आता वाजलेत रात्रीचे 3:30 आणि आता आपण निघालोत. कुठं निघालोत तुम्हाला कळलंच. तर आता आपण पहिले गाडी कोड स्टार्ट करून घेऊ. इग्निशन सगळे ऑन केले आणि आता गाडी स्टार्ट करू. हे बघा 3:30 वाजले, 3:20 झालेत आणि आता आपण निघालोत. कुठं जायला तुम्हाला थंबनेल पाहून तर कळालंच असेल. तर निघालोत आपण जायला. आता पहिला आता आपण हे माउंट करून घेऊ गाडीचं, तोपर्यंत गाडी कोल्ड स्टार्ट होईल. तर चला शुरू करे फिर अभी जर्नी. चला सुरू करू आता आपली जर्नी. आम्ही दोघं चाललोत, वैष्णवी आणि मी. आता पुढं गेल्यानंतर लाईट लावतो का. पुढं गेल्यानंतर आपल्याला कोण कोण जॉईन होईल हे तुम्हाला आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये कळलंच आणि पुढं मी पण दाखवणच. तर चला जाऊ फास्टमध्ये, टापाटाप. फास्टमध्ये नाही जायचं, दमाने जायचं. होय दमाने. चला फोन करतो आता कार्यकर्त्यांना. तर मित्रांनो आम्ही थांबलोत आता सुप्यामध्ये. पहिला स्टॉप झाला आमचा सुप्यामध्ये चहा पिण्यासाठी. चला कुठं उतराय, कुठं काय प्यायचं चहा? इथंच प्यावला मग काय आहे. डिझेल टाकायला थांबलेले आता वैभव शेठ. ठीक आहे माहिती का, ते लय मोठ्याने बोलत होते. मोठे मोठे आणि ती घरी नाही आलते ना आपल्याला, ती मिळत तरी घरी ते आलते म्हणूनच झाले. घरून कोणची गाडी बसू आपण. 27 ओके. चला पुढे घेतो. हो का निघू आम्ही. पुढे घेणार हा खजिनदार ते दादा, खजिनदार ते त्यांच्याकडे. कस काय एक नंबर विषय, एक नंबर विषय. वैभव शेठ तर काय नाथखोळा आहे. नाही विषय बाबा, कस काय करावं लागतं. भरपूर जागा दादा घ्या ना. एकच मिनिट, ते आल्यावर सांगू सगळेच एक कटी ऑर्डर. तसे 2 वडे आहे की नाही आपल्याला. ऐका ना, 3 वडे सांगा लगेच आपल्याला. काय तक्क करता त्यांना वडा नाही घ्यायचा, दुसरा घ्यायचा. वडावानी घासा धरतो. आपण कुठं आलो वैभव शेठ. दादा वाजे वडेवाली क्वालिटी वडा आहे. मुख्य शाखा आहे. क्रीम गोल घ्यायची तुम्हाला. नाही क्रीम गोल पण नको मला. मी आता आहे ना डोसा वगैरे उत्तप्पा वगैरे खाऊ शकतो माझ्या. नाथखोळा वैभव शेठ. नाथखोळा जळगाव धुळा अध्यक्ष इथं आहे ना. मग त्याच्यामुळे तर थांबलोय वय. तालुका अध्यक्ष स्वतः. ते काय आपल्या 2 गाड्यात समोर लावल्या तेवढ्या. इकडं ना उपाध्यक्ष समोर लावल्या कस काय 2 होय. लांब लांबच झाले पण. जवळ जवळ पुढच्या वेळेस लावा आपण जवळ. मिनी फॉर्च्युनर मिनी फॉर्च्युनर आमच्यासाठी गरीबाची, आमच्यासाठी गरीबासाठी ते रेंज रोवर आहे. होय नाही ना. अहो ते काहींचं स्वप्न आहे, काहींचं स्वप्न आहे. आपण खरं आहे की नाही. 100%
तुम्ही ज्यादा बोलत नाही त्याचे किती अरे बोलतो ना आता, बोलतो ना. अहो लय थंडी लागली आहे शिवममध्ये. थंडी लागली मला हो हे काय दूर वाजे वडेवाले आता आपण एकदम दूरताड काय काय दूरताड काय काय करा भाई जाऊन काय करा पण अध्यक्ष विषय नाथ पाहा एवढे टेबल लावले म्हणजे हे सारा हॉस्पिटल असतंय ना असतंय हाऊसफुल संध्याकाळी एवढं फुलून असतंय काही नाही एवढं टेबल म्हणतो ते म्हणजे विषय एकदम त्याला कडकच आहे. आधोर आहे ना हे तरी पलीकडे वाढेल येथून एवढं होतं त्या पात्रापासून अलीकडे एवढं पलीकडे वाढेल चहाचं. चला काऊन थांबले ते दामाने आता स्टोरी लागत असणार आहे. आपल्याला पुढं म्हणत असते मोबाईल मधल्या बोटा नाही आला. चला आपण पुढे घेऊ. हे ऋतुराज इकडे बघ ना अशी दोन बोट लाजत काय अशी दोन बोट कर ना अशी तो टीव्हीला येणार बरं का टीव्हीला टीव्हीला फोटो ना बरं एवढं ना बघ बघ आता टीव्हीला येणार तो टीव्हीत दिसणार आहे मस्त पिक्चर मध्ये दिसणार तो पिक्चर मध्ये आहे का नाही. तुझं नाव सांग बरं पूर्ण नाव सांग बरं सांग लवकर नाव सांग ना ते मला सांगायचं नाही आता नाव सांग लवकर काय काका बघ लवकर नाव सांग ह्याला बोलता येत नाही का चालू आहे एवढं फक्त फोन चालू आहे ना आहे ना. सांग नाव काय नाव सांग बरं पूर्ण नाव सांग बरं नाव सांग मोबाईल देतो मग नाव सांग थोडी बसायचं तुला सांगा थोड्या वेळच्याने ओळख झाल्यावर. असला एवढा होय किती घासला येऊ बघ काय झालं गाडल्या बघ बरं काय झालंय तरी बसले गडी हा ऍक्सिडेंट झाला ना चांगलाच उलटा पालटा झालेला दिसतोय. पुढे बघ काय टायर वर पुढं टायर वर आहे तळ्यावर अहो तळ नाही घरासमोर तळ्यावर म्हणतो देऊ हा एक्सप्रेस वे आणि अजून पुणे मुंबई मार्गे किती झालं टोल मारतात सध्याच्या इथे म्हणते मारलंच नाही आमचं. मारलं ना थोडे त्याला येड लागलं काय मारलं नाही का ती येड झाले काय जरा असं काय बोलायचं मारलं नाही किती 330 रुपये 130 रुपये होते पहिले. मग काय आला काय 130 200 मारले नंतर मी. आता फोटोशूट झाला. आता जाऊ आपण पुढं मॅप लावा लागेल. मॅप लावून ना बेल्ट लावा म्हणा आता वैभव शेट बेल्ट लावा. काय खायचं खायचं घ्या घ्या मग नाही ना आता गोड तोंड केलं आता कशाला मग आमच्या मागेच राहून मला काय नव्हतं आमच्या मागेच राहून पुढं पोलीस आहे बरं का गाडी आमच्या मागं राहून तुमची बरं का गाडी अहो पुढं पोलीस थांब पोलीस आहे म्हणलं अहो पुढं पोलीस आहे म्हणलं गाडी आमच्या मागच गाडी दाबा गाडी थांबा ना बरं गाडी वय बसेल गाडी तुम्ही सनाट घ्या
म्हणलात ना In 900 feet, merge onto Mumbai-Pune Expressway. बिया करता की जाते वादावर काही समजा ना ते वैभवशेठ आणि ते हो याला पाहिजे ऐका ना रॉंग साईडने बसतो काय Proceed to the route. हो In half a mile, turn right. नाही हो हे गाडी चालल्या चला चला मग चला कपुली डायरेक्ट आपल्याला कपुलीत जायचंच आहे ना आता लय फक्त काही सामना नाही लय गोल सर्कल आहे आपल्याला कपुलीत जायचंय ना हा कपूर जायचं बरोबर आहे आपल्याला हे बघ खाली कपुली नो एंट्री बरोबर आहे खालीची थांबा आता इकडून दाखवतो मी हाय का वैभव इथे बघा मला फिरून आता आलंय मला काही समजा काही लिंक लागा ना ते तुमचं मॅप वेगळंच आहे. पुढे काय वैभवशेठ पावर वैभवशेठ पुढे पैसे पावर आहे मोठे घाट क्षेत्र चालू झालं भाऊ ऋतुराज तुला इकडे बघ घाट क्षेत्र चालू झालं बघ काय राहते ऋतू आपल्या डोंगर असा होय ऋतू ऋतू ऋतूला नाही परत पुढे फिरला किती झाड आहेत घाट चांगलाच घाट आहे मोठा झाला आला परत खराब खिंड आहे काही कोणती कोणची सारदा काय होता कोणती तरी होती कोणत्या तरी खिंडीत आहे आम्ही काय पाहिले नाही तुम्ही झूम करून पाहावय नवीनच हा मस्त आहे आपण एवढं दिवसा चाललोय शिवाजी महाराज कशी आहे की अशा जंगलातून जात असतील हा वैभवशेठची गाडी तेच पाहते आहे ना आणणार वैभव शेठची गाडी तर लईच पळत तेच राहिली. पाहते मी तो म्हणतो वैभव शेठ आहे ना बरं का वैभव शेठच्या गाडीचा जर विषय झाला नसता ना वैभव शेठ आहे ना आपल्याला नगर पास करायच्या आधी अलिबाग मध्ये असते 100% खरं आहे की नाही एकदम खरंच आहे, एकदम नाही आणि आपल्या इथं आयोस तर ते परत नगरला पोहोच झाली असते आहे की नाही 100% ते व्हिडिओ जर पाहत असले तर तुम्ही ध्यानात ठेवा म्हणून व्हिडिओ पाहणारच आहे ते. हा वैभवशेठ ना हा पाणीमध्येची व्हिडिओ नाही व्हिडिओ पाहणारच आहे नशीब त्यांनी विमानावरूनच गाडी नसती नेली म्हणजे बरं झालं गाडीला प्रॉब्लेम तरी गाडी पोहोचायलाच नाही का प्रॉब्लेम म्हणजे मोठा प्रॉब्लेम नाही किरकोळ प्रॉब्लेम आहे किरकोळ किरकोळ या हॉटेलवर आता दाबून जेवण केलं दाबून फुल कोणता रोड आहे काय माहिती कुठे गेले वैभव शेठ बसले काय गाडीत मला वाटलं चांगले तिकडे काय यांनी कप्पा चला पण चालू आहे हा चला आता निघू इथून आहे का नाही किती वाजले 1 वाजले तरी आपण अजून कोकणात नाही गेलो म्हणजे अलिबागला आहे का नाही चला AC BC चालू करू आणि निघू ऊन लागत का त्यांना ऊन लागतं काय त्याला तरी ब्लॅक काच आहे मामा इंडिकेटर लावलं का नाही नाही मी म्हणलं इंडिकेटर लावलं काय तरी ब्लॅक काच आहे मामा ऊन लागते वैभव शेटला वैभव शेटचा ना गाडीचा व्हिडिओ दुसरा मोबाईल दोन्ही मोबाईल घेतले तुमच्या दोन्ही मोबाईल घेतात का हा दोन्ही मोबाईल आहे तुमच्याकडे बरं बरं ठीक आहे तिकडे क्रेशर बघा पलीकडे तिकडे लय मोठं क्रेशर बघा
घ्यायचं ना आपल्याला टाकायचं म्हणा आगडावच्या सचिवाडीच्या मध्ये टाकायचं क्रेशर. हे काय इथं होतं? नव्हतं तिथं. नाही नाही काय ते? शेड दिसतंय काहीतरी वेगळं दिसतंय ते. मग करायला आता एवढं काही हे काय पुढं बघा ना एका टायमाला काय 50 काहीतरी वेगळं दिसतंय ते. कसला कंपनीचा फ्लॅट हा इकडं बघा. अलिबाग. बच्चा असे 2 बोट कर ना. ते काही होय का विखे ब्लॉगर होय विषय पंपावर. विषय मित्रांनो समुद्रात आलो होतो पण पाणीच किती लांब आहे बघा. सगळ्या चिखल चिखल आहे. आता ओटी चालू आहे त्याच्यामुळं मोठा समुद्र किनारा आहे. चौपाटी जबरदस्त आहे एकदम. विषय जबरदस्त आहे एकदम अलिबाग. पण इथं फक्त चौपाटीचेच कार्यक्रम आहे सगळे. पण इथं पाणीच नाही मेन. इथं चौपाटीवर तुम्ही फक्त रील बिल काढू शकता सगळे हे करू शकता तसं काही विषय नाही. हे बघा इथं सगळे गँग आहे. लाट किती लांब आहे ते पोरं बघा कुठे त्याच्या पुढं पाणी थेट किती लांब आहे बघा. थेट झूम पण नाही हो राहिलं एवढं लांब पाणी ना. आपण एवढं लांब नाही आता पाण्याचे त्याच्यामुळे आता थोड्यावर थांबून निघू पुढच्या लोकेशन. त्याची का तार राईट होय या तारजमध्ये जाऊ ना. कुठे गेली ती गेले काय राईटवर तिकडे होय. चालायचं जायचं काय घेऊन लय चिकल राव पण आहे ना. बैशेटचा पहिलवान बघा गाडी थार काढली ती. हा ही चौपाटी पण अलिबाग चौपाटी. रात्री इथं सगळी असं पॅक आहे ना. रात्री आणि ते पाणी पण जवळ येत असन आणि मग मजा येत असन. वैभव शेठचं काय चाललंय इकडे काय माहिती. हा काय भानगडी वैभव शेठ. समुद्रात जायचं त्यांना पवायला वैभव शेठला यांना. वाळू आहे काय नाही बरं का पण फक्त चिखल लागलं ना निघायचं नाही. इथं किती चिखल आहे नको चिखल इथून पुढं बघ. बोट आहे चप्पल मी नाजूक आणली राव स्लीपरच आणून आहे ना. जाऊ चप्पलच काढून ठेव. चप्पल आणलेली ना. क्वालिटी हा सायकल यूट्यूबला फेमस करून टाकतो त्याला आहे का नाही. आपोआप फेमस करून टाकतो डायरेक्ट ट्रेंडिंगला. काय नाव तुझं. ओके ओ भाया शेठ त्याला घ्या. ओ भाया शेठ त्याला साईडला कोण केलं बघा भाया शेठ
तू जायचं बरं का तिकडं सायकलीवाल्यासोबत. म्हणून 4 माणसांनी घेऊन हात लावून जा. ए तर आता आम्ही अलिबागला बाय बाय करून चला आता पुढच्या डेस्टिनेशनवर. कोणतं आहे पुढचं डेस्टिनेशन? पुढचं हे नायगाव बीच, नाही रेवदंडा. रेवदांडा बीच, रेवदांडा फोर्ट. आता डायरेक्ट रेवदांडा फोर्टला जाऊ आपण. तिथं आपल्याला करायची टेंट कॅम्पिंग. ते दुसरं होतं रे. कृष्णादेवी मंदिर. इथे काय झालं, तिथे मस्त झालं नारळ झाडावर. त्या याच्यातच आहे ना, है ना, नारळ झाडाचं तू. ते आपल्या कॅम्प साईटची. काय पूर्ण भेट नाही पाहिजे मग सारं खरं झालं. आता मला टेन्शन आलंय. का मग तेव्हा कुठं आणलंय ते एवढं काय एवढ्यात काय सांग. तर मित्रांनो आपण या ठिकाणी टेंट बुक केलेला आहे आता. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ कॅम्पचा दाखवतो, कॅम्पिंग करताना दाखवतो. चला.